लोक काय म्हणतात की तुरीची डाळ खाल्ली की आमचं पित्त वाढतं. खरं म्हटलं तर पित्त शामक सांगितली, जी आढकी म्हटली जाते संस्कृतमध्ये, तर ती पित्त शमन करणारी सांगितलेली आहे. पण मग तुम्हाला पित्त वाढल्यासारखं का वाटतं? खरं तर ही वात वाढवते. वात जननी असा शब्द दिलेला आहे. वात वाढवणारी, आणि म्हणून मग पोटामध्ये गॅस होणं, फुगारा होणं, जडपणा वाटणं, म्हणजे खरं तर वात वाढल्यामुळे तुम्हाला असं वाटू शकते की आपलं अरे पित्त वाढले का काय. पण अशा लोकांना सुद्धा तुरीची डाळ चालू शकते. कमी मात्रेत खावी, तुपाची छान फोडणी देऊन शिजलेली प्रॉपर डाळ तुम्ही खाऊ शकता. मध्यंतरी एक पेशंट आले, तर त्यांना डायबिटीस, म्हणजे आम्ही आयुर्वेदाच्या ह्याच्यात प्रमेह म्हणतो, पण त्यांना डायबिटीस, आणि ते कुठेतरी त्यांनी असंच ऐकलं की मिलेट्स खायला पाहिजे, आणि त्यांनी सलग 10 वर्ष फक्त ज्वारीची भाकरी. या 10 वर्षांमध्ये काय झालं की त्यांचा जवळपास 9 ते 10 किलो वेट लॉस झालेला. म्हणजे तो डायबिटीस राहिला बाजूला, पण आता जे काही इतकं जे झालेलं आहे, तर त्याच्यात म्हणजे पूर्ण स्किन ड्राय झालेली, हेअरफॉल झाला, अगदी टक्कल पडायला लागली. मग इतकं अतिरेक नको. हा, आपल्या याच्यात भाकरी असते, छान आहे, पचायला हलकी आहे, रात्रीच्या जेवणामध्ये जरूर घ्या. पण जेव्हा तुम्ही भाकरी खाताय, थोडंसं तूप घाला, म्हणजे जी वृक्षता आहे ते स्निग्धतेने ती थोडंसं कमी होईल. तूप नसेल चांगलं मिळत, तेल घाला. जेही तुम्ही खाताय, म्हणजे शेंगदाण्याचं तेल, कुठलं पण तेल खा तुम्ही, पण काहीतरी त्या वृक्षतेला कमी करायसाठी नक्की करा. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अरहम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये. आपण नुकताच आरोग्य मंथन नावाचा एक पॉडकास्ट सुरू केला आहे, त्याची तुम्हाला माहिती आहेच. आरोग्य मंथन, ज्यामधून आरोग्याविषयी चर्चा होऊन आरोग्याचं अमृत तुम्हा सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा या पॉडकास्टचा उद्देश. आणि या मालिकेत आज आपण आणखी एक तज्ज्ञ आपल्याकडे बोलवलेले आहेत. आशा आहे की तुम्हा सगळ्यांना आपलं आरोग्य मंथन हे सदर आवडते. या सदरामध्ये आपण जे वैद्य बोलवतो, ते बोलवताना आपण एक विशेष काळजी घेतो की त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास असेल आणि त्या बाबतीतला अनुभव सुद्धा असेल. याच मालिकेत आज आपल्याकडे आल्या आहेत डॉक्टर रुपाली जैन मॅडम. खूप खूप स्वागत आहे. आज मला खूप आनंद होतोय तुम्हाला आमच्या चॅनलवर आमंत्रित करून. मला सुद्धा खूप छान वाटतंय, कारण मला प्रेक्षकांच्या खूप साऱ्या कमेंट्स मिळत आहेत की मॅडम मराठीतून व्हिडिओ बनवा किंवा मराठी चॅनल आणा. ती या निमित्ताने माझी हौस पूर्ण होते, किंवा प्रेक्षकांना पण आपण दोघी सोबत नक्कीच नक्कीच. तर मी आज मॅडमचं आधी स्वागत करते. आपलं अरहम आयुर्वेदचे हे जे उत्पादन आहेत, ती मॅडमना देऊन मी आज त्यांचं स्वागत करू इच्छिते. नक्की वापरून पहा आणि आम्हाला रिव्ह्यूज नक्की कळवा. नक्की नक्की. माझ्यातर्फे पण मॅडमला एक छोटीशी गिफ्ट देते, आणि मला खात्री आहे की मॅडमला पण ते नक्की आवडेल. थँक्यू थँक्यू. सर्वात आधी आपल्या प्रेक्षकांना डॉक्टर रुपाली जैन यांचा परिचय करून देते. तसं बऱ्याच प्रेक्षकांना मॅडमचा परिचय असेलच, पण एक औपचारिक परिचय आपण आज करून घेऊया. मॅडमचे आजोबा स्वर्गीय शांतारामजी कस्तुरे हे नामांकित वैद्य होते, आणि तिथूनच मॅडमच्या घरामध्ये आयुर्वेदाचा वारसा चालत आलेला आहे. मॅडम आयुर्वेद तज्ज्ञ आहेत, BMS आहेत आणि MS शल्य आहेत. मॅडमनी नंतर 1 वर्ष क्लिनिकल रिसर्च मध्ये पण काम केलेलं आहे, आणि आयुष मंत्रालयाअंतर्गत गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये 12 वर्ष मॅडमनी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट सर्टिफाईड ट्रेनर म्हणून काम केलंय, ज्या अंतर्गत अनेक डॉक्टर्सना, पॅरामेडिकल स्टाफला मॅडमनी आयुर्वेदाचं ट्रेनिंग दिलेलं आहे. असा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. आणि त्यांनी आयुर्वेद फॉर एव्हरीवन हे युट्यूब चॅनल सुरू केलं. त्यानंतर त्याचे सध्या 15.5 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत, आणि ही खूपच कौतुकाची गोष्ट आहे, कारण एवढे सबस्क्रायबर्स होणं ही मॅडमच्या ज्ञानाची आणि अनुभवाची पावती आहे असं मला वाटतं. त्यातही मॅडमचा एक विशेष म्हणजे या चॅनलमध्ये जे काही मॅडम सांगतात ते करून पण दाखवतात, आणि यासाठीच हे चॅनल खूप लोकप्रिय आहे. देशातच नाही तर पूर्ण जगात मॅडमचे फॉलोअर्स आहेत, आणि त्यांना मॅडम ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या एका शॉर्ट फिल्मला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट तर्फे एका कॉम्पिटिशन मध्ये अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. आणि सध्या मॅडम आयुर्वेदाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अशा डॉक्टर रुपाली जैन यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करूया. या विषयाकडे वळूया. आज आपण खूप इंटरेस्टिंग विषय घेतलेला आहे. मला खात्री आहे सगळ्या प्रेक्षकांना या विषयाचा नक्की कुतूहल असेल आणि त्याचा फायदाही होईल. आपली खाद्य संस्कृती आणि आयुर्वेद हा विषय आपण आज निवडलेला आहे. बरेचदा मला असं जाणवतं बरं का, की आपला आयुर्वेद जो आहे तो आपल्या आहार संस्कृतीशी इतका एकरूप झालेला आहे, इतकी त्याची गुंफण चतुरपणे केलेली आहे की आपल्याला जाणवत पण नाही की आपण जे खाणं पिणं आहे, आपलं जी जीवनशैली आहे ती खरं म्हणजे आयुर्वेदातून आलेली आहे. इतकी त्याची गुंफण सुंदरपणे केलेली आहे, आणि आज आपण त्याच विषयावर चर्चा करणार आहोत. तर पहिला आपण प्रश्न घेऊया की आहाराचे जे आपले महत्वाचे घटक आहेत, जसं आयुर्वेदामध्ये वर्ग केलेले आहेत,
धान्य वर्ग आहे, शिंबी धान्य वर्ग आहे, बरं. फल वर्ग आहे, असे बरेच आयुर्वेदामध्ये वर्ग सांगितलेले आहेत आणि तेच आपल्या आहाराचे मुख्य घटक आहेत. तर आपण धान्यांपासून सुरुवात करूया. सध्या बऱ्याच धान्यांविषयी एक गैरसमज पण आढळतो की गहू कोणी खावा, तांदूळ कोणी खावा, कडधान्य किंवा मिलेट्स जे आहेत ती सगळ्यांनी खावीत की नाहीत. एक गोष्ट चांगली असते म्हणजे ती प्रत्येकासाठीच चांगली असते का, याविषयी आयुर्वेद काय म्हणतो हे आपण ऐकूया मॅडम कडून. बघा कसं आहे ना, की आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्यक्ती हा विशेष आहे. एक असं नाही की एक जर रूल असेल किंवा एक फूड असेल तर ते सगळ्यांसाठी सेम राहणार असं अजिबातच नाहीये. कारण आयुर्वेदामध्ये काय म्हटलेलं आहे, एक खूप सुंदर श्लोक दिलेला आहे. याच्यामध्ये सांगितलंय की दुष्यम देशम बलम कालम अनिलम प्रकृतीम वयः सत्वम सात्वम तथा आहारश्य अवस्थाश्य पृथक विदा. म्हणजे त्या व्यक्तीची प्रकृती, त्याच्या शरीरातलं जे वात पित्त कफाचं बॅलन्सिंग आहे, तो कुठे राहतो तो देश किंवा तो प्रदेश, त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं शारीरिक बल कसं आहे, त्याला सुटेबिलिटी म्हणजे सात्म्य जे आपण म्हणतो की ती कशी आहे, किंवा काही पर्टिक्युलर अवस्था, काही व्याधी, याच्यामध्ये कसं कुठलं फूड त्याला त्याच्यासाठी जास्त चांगलं राहील, अशा याने हे प्रत्येक वेळेस हे जे अन्नाचं जे काही आपल्याला आपण म्हणतो की या व्यक्तीसाठी हे छान आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्या फॅमिलीमध्ये आपण कुठलं अन्न खात आलेलो आहे, आपला पारंपरिक आहार कुठला आहे, तशा अनेक गोष्टींवर हे डिपेंड करतं. फक्त ही गोष्ट चांगली किंवा वाईट असं अजिबात नाहीये. तर मला असं वाटतं या सर्वांगीण याचा विचार करून आपण पुढे जायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तांदळाच्या बाबतीत मला असं वाटतं की बऱ्याच जणांचा गैरसमज असतो तांदूळ खाल्ल्याने माझं वजन वाढेल की काय. पण ते जर तुम्हाला सात्म्य असतील, जसं आता कोकणपट्टी आहे, दक्षिण भारत आहे, आपला गोवा आहे, तिथल्या लोकांना तांदूळ हे त्यांचं स्टेपल फूड आहे, ते सात्म्य झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं वजन वाढणार नाही. तसंच ज्या ज्या प्रदेशात जे जे उगवतं, देशाचा विचार केला आपण तर महाराष्ट्रातल्या लोकांना बाजरी, नाचणी ही धान्य सात्म्य आहेत, कारण आपण आधीपासून खात आलेलो आहे. त्यामुळे या सगळ्यांचा विचार करून जे आपलं लोकल फूड आहे, जे आपल्याला सात्म्य आहे आणि जशी आपली प्रकृती आहे त्यानुसार धान्याची निवड करायला हवी. मॅडम जसं म्हणल्या तसं प्रत्येकच धान्य प्रत्येकासाठी योग्य असेल असं नाही. बरोबर. बरेचदा मला वाटतं मिलेट्सच्या बाबतीत असा गोंधळ होतो. सध्या आपण मिलेट्स इयर पण साजरं केलं. बिलकुल. आणि ज्यांची वाताची प्रकृती आहे, खूप वृक्षता आहे, अशा लोकांनी पण जर मिलेट्सचा अतिरेक केला तर त्यांचं नुकसान होऊ शकतं. बिलकुल. मी एक अनुभव सांगते. माझ्याकडे एक मध्यंतरी एक पेशंट आले, तर त्यांना डायबिटीस, म्हणजे आम्ही आयुर्वेदाच्या याच्यात प्रमेह म्हणतो, पण त्यांना डायबिटीस, आणि ते कुठेतरी त्यांनी असंच ऐकलं की मिलेट्स खायला पाहिजे, आणि त्यांनी सलग 10 वर्ष फक्त ज्वारीची भाकरी. या 10 वर्षांमध्ये काय झालं की त्यांचा जवळपास 9 ते 10 किलो वेट लॉस झालेला. म्हणजे तो डायबिटीस राहिला बाजूला, पण आता जे काही इतकं जे झालेलं आहे तर त्याच्यातून म्हणजे पूर्ण स्किन ड्राय झालेली, हेअरफॉल झाला, अगदी टक्कल पडायला लागली. मग इतकं अतिरेक नको. हा, आपल्या याच्यात भाकरी असते, छान आहे, पचायला हलकी आहे, रात्रीच्या जेवणामध्ये जरूर घ्या, पण जेव्हा तुम्ही भाकरी खाताय थोडंसं तूप घाला, म्हणजे जी वृक्षता आहे ते स्निग्धतेने ती थोडंसं कमी होईल. तूप नसेल चांगलं मिळत, तेल घाला, जेही तुम्ही खाताय, म्हणजे शेंगदाण्याचं तेल, कुठलं पण तेल खा तुम्ही, पण काहीतरी त्या वृक्षतेला कमी करायसाठी नक्की करा. दुसरं बघा कसं असतं की जे पण आपण म्हणतो की मिलेट्स आहे, तर मिलेट्स कसे आहेत की वृक्ष आहे, जसं मॅडमने म्हटलं, वजन कमी करणारे आहे. आत्ताचा बराच मोठा ग्रुप असा आहे की त्यांचं वजन खूप वाढलेलं आहे, चरबी, आपण जे म्हणतो बेली फॅट आहे खूप, किंवा कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर, असे आयुर्वेदानुसार जे संतर्पणजन्य व्याधी आहेत त्यांच्यामध्ये मिलेट्स हे खूप छान धान्य आहे. पण त्याचा अतिरेक टाळावा. आयुर्वेद हे पूर्ण बॅलन्सवर आहे, की जसं कोणासाठी काय चांगलं, म्हणजे गहू काही असं नाही की खूपच वाईट आहे, कारण ज्या लोकांनी लहानपणापासून गहू खाल्लेला आहे त्यांच्यासाठी फार छान आहे. जे आयुर्वेदामध्ये म्हटलंय की गव्हाचा जो गुण दिलेला आहे, स्निग्धता आहे, त्याचं जे काही एक सरगुण आहे, स्पेशली ज्यांना कॉन्स्टिपेशन सारखा त्रास होतोय, तो सरगुणाने त्यांचं पोट छान साफ व्हायला पण मदत होते. पण जो गहू आहे तो पचायला जवळ आहे. मग तुम्ही सकाळच्या वेळेस गहू खाऊ शकता, म्हणजे दिवसभर तुम्हाला पूर्ण छान पचायला त्याची मदत मिळते. आणि ज्या लोकांना जशी वातपित्ताची प्रकृती आहे, वजन वाढवायचं आहे, तर यांच्यासाठी मला असं वाटतं आणि सुटेबल आहे. तुम्हाला पचतोय तो, तुमचा अग्नी छान आहे, तुम्हाला खायला काहीच हरकत नाही. आणि बॅलन्स असं करू शकतो, सकाळी तुम्ही गव्हाचं फुलका किंवा चपाती खा, संध्याकाळी तुम्ही भाकरी खा, म्हणजे दोन्ही आपण बॅलन्स करू शकतो. फक्त की आता अग्नी खूपच मंद आहे आणि पचतच नाही, अशा वेळेस तुम्ही विचार करायची गरज आहे. मग तुमच्या तज्ञांना तुम्ही विचारून तुम्ही ऑप्शन्स बघू शकता ऋतूनुसार पण, की ज्वारीची भाकरी खावी का, बाजरी खावी का, किंवा नाचणी चांगलं ऑप्शन आहे का, कारण थंड गरम, जसं नाचणी अनुष्ण दिलेली आहे, बाजरी जी आहे ती गरम आहे, ज्वारी आहे थंड गुणाची आहे. आयुर्वेदामध्ये ऋतूनुसार पण दिलेलं आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये ज्वारी जास्त चांगली, पावसाळ्यामध्ये बाजरी चांगली, आणि नाचणी आहे ती अनुष्ण आहे, पूर्ण वर्षभर खाऊ शकता, पण सारासार विचार करून. या बाबतीत मला पण एक अनुभव सांगावासा वाटतो. माझे एक पेशंट आहेत, वयस्कर आहेत, आणि त्यांनी अशीच 8-10 वर्ष मिलेट्स खाऊन बरेच प्रयोग केलेले आहेत, पण त्यांची झोप उडून गेली.
म्हणजे आता झोपच येत नाही, फक्त 2च तास झोप येते आणि तरीही मिलेट्सचा मारा चालूच आहे. मग अशा वेळी खरं म्हणजे गहू, तांदूळ ही धान्य चांगली आहेत. त्यामुळे याचा विचार करून ठरवायला हवं. फक्त चांगलं आहे ते सगळ्यांसाठीच चांगलं आहे किंवा वाईट आहे ते सगळ्यांसाठी वाईट आहे असा आयुर्वेदाचा दृष्टिकोन नाही. त्याच्यामध्ये संतुलन खूप महत्वाचं आहे. बरोबर. आपण पुढचा मुद्दा घेऊया, कडधान्य. कडधान्यांच्या बाबतीत पण असंच आहे, त्याविषयी आपण काही बोलूया. बघा कसं आहे, एक खूप सुंदर श्लोक दिलेला आहे. शिंबी वृक्षा कषायाचं कोष्ठे वात प्रकोपिणे. म्हणजे जे शिंबी धान्य म्हणजे आपण जे पल्सेस म्हणतो किंवा डाळी म्हणतो तशा ह्या वृक्ष गुणाच्या आहे. ऑलमोस्ट सगळ्या, म्हणजे उडीद वगैरे जर सोडलं तर बाकीच्या सगळ्या वृक्ष गुणाच्या आहे. मग आपण त्याच्यामध्ये म्हणतो की मूग पथ्य करायचं. मूग सुद्धा कोरडेच आहे पण कम्पॅरेटिव्हली पचायला खूप हलकी आहे, तर त्याच्यामुळे पथ्य करायच्या दिलंय की लवकर पचतात. अगदी लहान मोठ्यांपासून सगळ्यांना सुटेबल आहे. पण जेव्हा आपण बघतो की आता जसं आपण महाराष्ट्रामध्ये तुरीची डाळ जास्त खातो, लोक काय म्हणतात की तुरीची डाळ खाल्ली की आमचं पित्त वाढतं. खरं म्हटलं तर पित्त शामक सांगितली, जी आढकी म्हटली जाते संस्कृतमध्ये, तर ती पित्त शमन करणारी सांगितलेली आहे. पण मग तुम्हाला पित्त वाढल्यासारखं का वाटतं? खरं तर ही वात वाढवते. वात जननी असा शब्द दिलेला आहे, वात वाढवणारी. आणि म्हणून मग पोटामध्ये गॅस होणं, फुगारा होणं, जडपणा वाटणं, म्हणजे खरं तर वात वाढल्यामुळे तुम्हाला असं वाटू शकते की आपलं अरे पित्त वाढले का काय. पण अशा लोकांना सुद्धा तुरीची डाळ चालू शकते. कमी मात्रेत खावी, तुपाची छान फोडणी देऊन शिजलेली प्रॉपर डाळ तुम्ही खाऊ शकता. ओव्हरऑल सगळ्याच डाळी तुम्ही म्हणजे ज्या अख्ख्या डाळी आहेत किंवा आपण जे म्हणतो की साल काढलेल्या ज्या डाळी आहेत, धुली डाळ जे म्हटलं जातं, तर तुम्ही त्याला छान भिजवून ठेवा. व्यवस्थित आपली फोडणी टाकून, मसाले टाकून शिजवा. म्हणजे डाळींमध्ये बघा तेला तुपानी स्निग्धता येईल, त्याचा कोरडेपणा कमी होईल आणि जे मसाले आहेत ते त्याला पचवायला छान मदत करतील. मग तुम्ही संध्याकाळच्या जेवणात वाटलं तर मुगाची डाळ ठेवा. तुम्हाला कोणती छान पचते ते बघा. स्पेशली जो थंडीचा सीझन आहे, जसं उडदाची डाळ आपण म्हणतो की स्निग्ध आहे, गरम आहे, थंडीच्या मध्ये ही खूप छान आहे. ज्यांना कुळीत वगैरे चालतं तर कुळीत पण गरम आहे, मग ते थंडीमध्ये चालतील. स्पेशली ज्यांना किडनी स्टोन सारखा जो त्रास आहे त्यांनी घ्यावं. पण पित्ताचा ज्यांना त्रास आहे त्यांनी उडीद आणि कुळीत अवॉइड करावं. म्हणजे सगळ्या डाळी छान आहे, पण त्या व्यक्ती परत्वे आपल्याला करावं लागतं. इव्हन जे उडदाची डाळ आपण म्हणतो ती शुक्र धातूला वाढवणारी आहे. म्हणजे ज्या लोकांची इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट सुरू आहे पण त्यांचा अग्नी खूप छान आहे, थोडासा थंड सीझन आहे, त्यांनी खायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जेवढी पसते तशी तुम्ही घेऊ शकता. अगदी बरोबर. सध्या ना कडधान्यांच्या विषयी पण मला एक सांगावंसं वाटतं की स्प्राउट्सचा खूप अतिरेक होतोय आणि ते सुद्धा प्रोटीन खूप आहेत आणि आम्हाला वजन कमी करायचं आहे. कारण आयुर्वेदामध्ये संतर्पण आणि अपतर्पण असे 2 वर्ग सांगितलेत. म्हणजे कोणाचे विकार कुठल्या गोष्टींनी वाढलेत. खूप जड गोष्टी खाऊन जे विकार वाढलेत त्याला आपण म्हणतो संतर्पणजन्य विकार, आणि त्याच्या उलट म्हणजे अपतर्पणजन्य विकार. तर आता सध्या सगळ्यांनाच वजन कमी करायचं असतं, बऱ्याच जणांना, बहुसंख्य जणांना. त्यामुळे स्प्राउट्सचा अतिरेक केला जातो. पण आयुर्वेदामध्ये स्प्राउट्स हे वृक्ष सांगितले, जसं मॅडमनी सांगितलं. त्यामुळे वजन कमी करण्याच्या नादात शरीरातली वृक्षता वाढली तर त्याचे साईड इफेक्ट्स होतात. आपण बरेच पेशंट्स पाहतो की वृक्ष झाल्यामुळे त्यांचे मग केस गळलेले असतात किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात, चेहऱ्यावरचं तेज निघून जातं. त्यामुळे स्प्राउट्सचा अतिरेक करणं योग्य नाही. जर तुम्हाला खायचेच असतील स्प्राउट्स तर ते जेवणात घ्या, योग्य मात्रेत घ्या आणि शिजवून फोडणी देऊन मगच खा. ही आपली भारतीय परंपरा आहे, ही आपली खाद्य संस्कृती आहे आणि ती आपल्याला सूट होते, हे मात्र लक्षात ठेवा. बिलकुल. पुढचा आपला जो आहारातला घटक आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ किंवा तेल तूप, जे स्निग्ध पदार्थ आहेत, त्याचाही आजकाल बरेच जण टाळतात. बरेच जणांना लिपिडची, कोलेस्ट्रॉलची भीती वाटत असते, फॅटी लिव्हर असतं. बैठी जीवनशैलीमुळे म्हणजे खरं हे विकार वाढत असतात. पण त्यासाठी तेल तूप बंद करणं किंवा दुग्धजन्य पदार्थ पूर्ण बंद करणं हा पर्याय कसा आहे. आणि दुसरीकडे त्याचा अतिरेक पण होतो. म्हणजे रोज पनीर खाणारे लोक आहेत, रोज दही खाणारे लोक आहेत. तर याच्यामध्ये आयुर्वेदाचं काय सांगणं आहे याच्यावर आपण चर्चा करूया. त्याच्यामध्ये पण आपल्याला समतोल ठेवणं आवश्यक आहे. जसं आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे बघा दुधाचं, तेव्हा जे सांगितलंय दूध असू दे, तूप असू दे, दही असू दे, तर तेव्हा त्यांना अपेक्षित जी गाय होती ती देशी गाय होती. कारण तेव्हा हे हायब्रिड हा प्रकारच नव्हता. म्हणजे तिने दिलेलं हे आपल्याला वेगळं गोदुग्ध म्हणायची पण गरज नव्हती, कारण ते अपेक्षित होतं. पण तेव्हा जे गुणधर्म सांगितलेले तशी गाय आता आहे का, तसं दूध आपल्याला मिळतंय का, तसं तूप आपल्याला मिळतंय का, हा पण पहिला विचार झाला. म्हणजे फक्त आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे म्हणून आपण खायचं असं पण नाहीये. आपण ते तशा क्वालिटीचं असेल तर तुम्ही नक्की खा. पण बघा कसं आहे की काहीतरी स्निग्धता जरूर हवी. मी असंच नाही म्हणणार की फक्त तूपच खा, पण मग तुमच्याकडे तुम्हाला कोल्ड प्रेस तेल अगदी आरामात मिळू शकतात, तर तुम्ही त्याला थांबवू नका. काही लोक काय होतं ना की आम्ही बिलकुल तेल तूप थांबवलेलं आहे, पण बाहेर गेलं की मग वडापाव किंवा मग समोसा असं होतं चोघाने, मग तिथे तर सगळं भरून निघालेलं आहे. घरी चमचाभर तेल तूप खायला मला असं वाटतं काहीच हरकत नाही.
हो ना, तर स्निग्ध तशाने पदार्थ, ठेवावं. हो. आणि दुसरं जे आहे की दुधाचं किंवा तुपाचं स्पेशली सांगितलेलं आहे की मेथी आहे, त्वचेसाठी खूप छान आहे, आवाजासाठी छान आहे. आणि आता आपण बघतोय की बऱ्याच लोकांना खूप म्हणजे शरीरामध्ये इतका कोरडेपणा आलाय की मग ते कॉन्स्टिपेशन असू दे किंवा झोप न येणं जसं मॅडमनी म्हटलं, किंवा विचार सारखे चालतायत, काही ना काही डोक्यात सुरूच आहे की जो वाताचा चलगुण वाढलेला आहे. मग अशा वेळेस हे जे दूध असू दे, तूप असू दे मदत करतात. आणि इव्हन गाईचं जे दूध आहे हे चांगलंच आहे, पण असं नाही की बाकीचे दूध अजिबातच चांगले नाही. म्हणजे जसं म्हशीचं दूध आपण हो, म्हणतो हो, हो. की ज्यांना झोप येत नाही त्यांच्यासाठी म्हशीचं दूध एक छान औषध म्हणून, हो, हो. पण त्यांनी औषध म्हणून वापरावं, अगदी रोजच नाही. अजून एक गोष्ट की काही लोक म्हणतात की रोज रात्री दूध प्यायलाच पाहिजे. असं आयुर्वेदात कुठेच म्हटलेलं नाहीये की रोज प्रत्येकाने रात्री झोपताना दूध प्यायला पाहिजे, असं कुठेही उल्लेख नाहीये. ग्रीष्म ऋतू म्हणजे जो उन्हाळ्याचा काळ आहे, शरद ऋतू म्हणजे जो ऑक्टोबर हीटचा काळ आहे, अशामध्ये पिऊ शकता. त्याच्यातही तुमचं डिनर लवकर झालेलं असलं पाहिजे. तुम्ही जर डिनरच 8-9 वाजता करतायत आणि 10 वाजता एक ग्लास दुधाचं पिताय, तुम्ही सोबत मिक्स नाही केलेलं, पण हे एक प्रकारे विरुद्ध आहारच झालेला आहे. म्हणजे आपल्याला बरेचदा जाणवतच नाही ते की आपण अशा प्रकारे चांगल्या पदार्थांमधून पण काहीतरी करतोय. आणि जसं आपण दही म्हणतो, दह्याच्या बाबतीत तर सगळ्यात जास्त गोष्टी गैरसमज की पहिलं तर दही तसं गरम आहे, पण आपण थंड समजून खातो. बरेच लोक अगदी रोज दही खातात, रात्री सुद्धा दही खातात. ग्रेव्हीज मध्ये टाकलं जातं, गरम केलं जातं. म्हणजे आजकाल तर बऱ्याच रेसिपीज आपण बघतो. तर आयुर्वेदाच्या याने असं नाहीये. विशेषतः वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, शरद ऋतू याच्यामध्ये दही वर्जित सांगितलेलं आहे. म्हणजे आपण अगदी उलट करतो की हिवाळ्यात दही थांबवतो आणि उन्हाळ्यात खायला लागतो, पण हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं जर तारतम्याने आपण केलं, सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत, पण पुन्हा तेच सांगते की त्या गोष्टी प्युअर असायला पाहिजे. विकतचं आणलंय, पॅकेटचं दूध आणलंय, पॅकेटमधलं दही आणलंय, विकतचं ताक आणलंय, तर तसं नाहीये. सांभाळून त्याच्यामुळे ते फक्त बघा. बरोबर आहे. या दोन्ही गोष्टी दुधाच्या बाबतीत खरंच खूप कन्फ्युजन आहे आणि त्यामुळे लोक वेगन लाईफस्टाईलकडे वळायला लागलेत. आपण त्याच्यातही तारतम्य भाव ठेवायला हवा. शहरांमध्ये तसं दूध मिळणं खूपच अवघड आहे. पॅकेट्स मधलं दूध आहे, पाश्चराइज्ड आहे, ते पचायला आणखी जड होतंय आणि त्याचे फायदे होण्यापेक्षा नुकसान जास्त होते. पण ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना जर शक्य असेल तर जवळच्या शेतकऱ्यांकडून जर देशी गाई असतील, म्हशी असतील, तर त्यांचं दूध अवश्य घ्यायला हवं. आणि तुपाला आपण रिप्लेस करू शकतो कोल्ड प्रेस्ड ऑइल्सनी, कारण तुपाच्या शुद्धतेची खरंच कोणीही खात्री देऊ शकत नाही. बरोबर. जर घरी बनवलेलं तूप असेल तर ते अवश्य घ्यायला हवं. आणि कोल्ड प्रेस जी ऑइल्स आहेत, जसं आम्ही पण आता बदाम तेल आहे किंवा आपलं तीळ तेल आहे, एरंडेल तेल आहे, ही आम्ही स्वतः बिया देऊन लाकडी खाण्यावरनं काढून घेतो. बिलकुल. तर मी आता सध्या तुपाला पेशंट्सना ऑप्शन सुचवते की तुम्ही 1 चमचा मग बदामाचं तेल आहे, शुद्ध बदामाचं, ते तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे स्निग्धपणा मेंटेन राहील, शरीरातला वात कमी राहील आणि जे आवश्यक घटक आहेत ते सुद्धा शरीराला मिळतील. हा झाला आपला तिसरा आहार घटक. चौथा जो आहे आपला भाज्या आणि फळं. तर या बाबतीत सुद्धा खूप फवारण्या, खूप पेस्टिसाइड्स, यामुळे बऱ्याच जणांना भाज्या फळं खाण्याची सुद्धा एक प्रकारची भीती वाटायला लागली. किंवा दुसरीकडे दुसरा गट असा आहे की त्याचा खूप अतिरेक होतो. प्रत्येक जेवणात सॅलड्स आहेत, प्रत्येक जेवणात फळांचा अंतर्भाव केलेला आहे आणि असे बरेच गैरसमज या बाबतीत सुद्धा आहे. आणि मला वाटतं आयुर्वेदात त्यासाठी सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. बिलकुल. बघा, सगळ्यात छान आहे त्या फळभाज्या. म्हणजे आपण इतका पालेभाज्यांवर आपला भर असतो ना, अगदी लहान मुलांना जबरदस्तीने आपण की नाही पालेभाजी खाल्लीच पाहिजे असं नाहीये. आयुर्वेदामध्ये काय बघा की पालेभाज्यांना इतकं महत्व दिलेलं नाहीये. उलट ना की त्यांना जर तुम्हाला खायचंच असेल तर त्याची पद्धत पण दिलेली आहे की जसं आपण म्हणतो की स्विन्नम, निष्पीडित रसम, स्नेहाढ्यम, नातिदोषलम. म्हणजे त्या छान धुवून घ्यायच्या, वाफायच्या किंवा शिजवायच्या, थोडं म्हणजे पाण्यामध्ये उकळायच्या, पाणी अगदी त्याचं पिळून घ्यायचं आणि मग त्या तेला तुपामध्ये परतवायच्या. असं केल्यानंतर सुद्धा त्यातले दोष पूर्ण कमी होत नाही. न अतिदोषलम असं म्हटलंय, म्हणजे पूर्ण निर्दोष होत नाही असं सुद्धा. पण आपल्याकडे जे अगदी छान फळभाज्या मिळतात, मग ते लौकी असू दे, तोंडली असू दे, गिलकी असू दे, धारीचे दोडके आहे, लाल भोपळा आहे, ह्या भाज्या आपल्याला नेहमी मिळत असतात, तर ह्या खायला हरकत नाही. आणि शिवाय जे आपण म्हणतो की पालेभाज्या, जसं पालक आहे तर तो रक्त वाढवतो, पचला तर रक्त वाढवणार आहे. बरोबर. हो ना, पण जर पचलाच नाही किंवा तुम्ही मेथी खाताय आणि तुम्हाला पित्ताचा त्रास आहे, तर ती मेथी खाल्लेली पित्त वाढवू शकतं. मग अशामध्ये सोपा एक जो ऑप्शन असतो, कमी खा, आठवड्यातून एखाद्या वेळेस खा, लंचमध्ये खा, डिनरमध्ये खाऊ नका. मेथीची भाजी खायची असेल तर तुपाची फोडणी घाला, त्याच्यामध्ये तुम्ही मेथी टाका, थोडीशी मुगाची डाळ टाका,
म्हणजे त्याला संस्कार आपण बदलवू शकतो आणि कमी मात्रेत खा, की जितकं तुम्हाला सूट होतंय तितकं तुम्ही घ्या. कारण प्रत्येक घरामध्ये सगळे जे व्यक्ती आहेत ते वेगवेगळ्या प्रकृतीचे असणार आहे. असं नाही होणार की तुम्ही एकट्यासाठी वेगळी भाजी करताय. पण हे छोटे छोटे रूल्स फॉलो केले तर आपल्याला सोपं होऊन जातं, की त्या भाजीतले मसाले असू दे, त्याच्यामध्ये आपण अजून काही टाकतोय, डाळ टाकतोय का, तर हे करून आपण एक छान कॉम्बिनेशन आपल्याला सोपं होईल असं बनवू शकतो. आणि सगळ्यांना सूट होईल असं पण बनवू शकतो. त्यासाठीच आयुर्वेदाचं जे ज्ञान आहे ते घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि हीच माझी आणि मॅडमची बिलकुल. तळमळ आहे की जास्तीत जास्त जण आयुर्वेद साक्षर झाले तर आपला समाज समर्थ होईल आणि भारत निरोगी होईल. सध्या आपण अगदी खेदानी पाहतोय की भारताची लोकसंख्या वाढते, पण त्यामध्ये औषधांवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण पण त्याच रेशोमध्ये वाढते. तर आपल्याला असा भारत निर्माण करायचा आहे जो औषधांवर अवलंबून न राहता स्वस्थ असेल, समर्थ असेल. आणि त्यासाठी आयुर्वेदाचे हे बेसिक ज्ञान प्रत्येकाला असलंच पाहिजे. मग तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, अगदी लहान मुलांपासून प्रत्येकाला घरातल्या या आहार विहाराच्या पद्धती माहिती असल्या, हे जर पाकशास्त्र माहिती असलं तर अगदी सहजपणे कितीतरी आजार दूर राहतील. भाज्यांच्या संदर्भात बऱ्याचदा आश्चर्य वाटतं लोकांना आपण जेव्हा सांगतो की पालेभाज्या कमी ठेवा. त्यांचा एक ब्रेन वॉश झालेला असतो की पालेभाज्या उत्तम. तर हा आयुर्वेदाच्या दृष्टीने हे तुम्हाला आश्चर्य वाटेल की खरंच पालेभाज्यांपेक्षा फळभाज्या जास्त चांगल्या आहेत. आणि दुसरं कच्चे सॅलड्स खाण्याचं प्रमाण खूप आहे आणि ते सुद्धा हेल्दी समजलं जातं. तर ते सुद्धा आयुर्वेदाच्या दृष्टीने अतिरेक करायचा नाहीये. कारण जेव्हा तुम्ही खूप सॅलड्स खाता तेव्हा पण एक प्रकारचा कोरडेपणा येतो. बरेच पेशंट्स वजन कमी करण्यासाठी पुन्हा किंवा व्हिटॅमिन्ससाठी किंवा चांगलं असतं आम्हाला कोणीतरी सांगितलंय चांगलंय म्हणून प्लेट भरून सॅलड आधी जेवणाच्या आधी खातात आणि त्यांनी खूप वृक्षपणा निर्माण होतो. लॉंग टर्म मध्ये तुम्ही जर हे बरीच वर्ष करत असाल तर त्यांनी वृक्षपणा येतो आणि शरीरात काही ना काही झीज व्हायला सुरुवात होते. हे लक्षात ठेवा. आहार कसा सांगितला आयुर्वेदामध्ये की तो मधुर रसप्रधान आणि ईषत स्निग्ध असा हवा. त्यामुळे ज्या कच्च्या भाज्या आहेत त्याच्यावर काही संस्कार केलेले नाहीत, अशा पचायला जड असतात. हे नक्की लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचा समज आहे की ते हलकं असतं पचायला. खरं म्हणजे कच्च्या भाज्या जड असतात. तर हे भाज्या आणि फळांच्या बाबतीत सुद्धा त्याच्यामध्ये खूप महत्वाचं एक गोष्ट फक्त की बघा जसं तुम्ही म्हटलं ना की खूप सारं सॅलड जेवणाच्या आधी, म्हणजे आता हा अग्नी प्रज्वलित होऊ बघतोय, आपली छान भूक लागते आणि आपण हे सगळं टाकून त्याला कमी करायचं आणि मग जो आपला चौरस आहार आहे, वरण भात भाजी पोळी जे काही तुम्ही खाताय ते टाकायचं. म्हणजे अग्नीला पहिले आपण कमी केलं, आपली चूल कमी केली आणि मग आपण त्याला ही आहुती दिली. तसं होऊ नये. मग त्याचा मधला मार्ग की तुम्हाला खायचंय ना, गाजर खायची, काकडी खायची, तुम्ही खा. तुम्ही 2-4 स्लायसेस खाऊ शकता किंवा तुम्ही कोशिंबिरी करा, त्याला छान जिरेची फोडणी घाला, हिंग घाला आणि तुमच्या जेवणामध्ये ठेवा. असं अजिबात नाही की हे कच्चं आणि जे आपण शिजवलेलं असं खाऊ नये. कारण हे आपलं पारंपरिक आहारामध्ये सुक्या कोशिंबिरी, सुक्या चटण्या किंवा ह्या ओल्या कोशिंबिरी या राहिलेल्या आहेत नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे ते पण त्याची मात्रा आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की मिठाच्या डाव्या बाजूला जे असतं लोणचं असू दे, चटणी असू दे, हे सगळं मिठाच्या डाव्या बाजूला. म्हणजे आपल्याला हात असा करून ते घ्यावं लागतं, एफर्ट्स आहे त्याच्यासाठी. उजव्या बाजूला जे आहे ते आपल्याला जास्त घ्यायचंय. मग त्या भाज्या असू दे, डाळी असू दे. कारण बघा याच्यामध्ये सुद्धा आपलं एक ट्रॅडिशन आहे. बरोबर. की तुम्ही त्याची असंच नाही कसं पण पान वाढलेलं आहे. तर हा विचार थोडासा करावा आणि खूप सोपं आहे खरं म्हटलं तर. फक्त आपल्याला सतत जे काहीतरी मीडिया सांगत असतं आणि त्याने आपलं सगळं आपण बदलून टाकत असतो, ते न करता आपण बघावं आपले आजोबा, आपले आई वडील कसं जेवत आलेले आणि ते आपल्यापेक्षा जास्त चांगलं हेल्दी लाईफ ते त्यांचं आहे. औषधं आता असू शकतं की त्यांना पण औषधं सुरू झालेले असतील, पण हे कम्पॅरेटिव्हली जर विचार केला तर जितकं आपण कॉम्प्लेक्स करू, जितकं चेंजेस करू, जितके ट्रायल्स घेऊ तितकं हे सध्या मला वाटतं हे ट्रायल्सचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. आणि सोशल मीडियामधून पुन्हा पुन्हा हे सांगितलं जातं की एवढ्या कॅलरीज तुम्हाला मिळाल्या पाहिजेत, एवढे प्रोटीन्स पाहिजेत, एवढं % कार्बोहायड्रेट्स पाहिजेत, असे व्हिटॅमिन्स पाहिजेत. आणि हे जास्त जास्त कॉम्प्लेक्स होत चाललेली आहे खाद्य संस्कृती. म्हणजे माझे काही पेशंट्स तर टेबलवर तो छोटा किचन स्केल घेऊन बसतात आणि मोजून खातात. आणि बरेच सेलिब्रिटीज सोशल मीडियावर सांगत असतात की आम्ही आमचा आहार मोजून घेतो, कॅलरीज मोजून घेतो. तर या बाबतीत सुद्धा आयुर्वेदाचा काही वेगळेपणा आहे आणि त्यावर आपण बोलूया. मला असं वाटतं आपण ह्युमन बिईंग आहोत, आपण मशीन नाही आहोत की हे असं मोजून मापून. म्हणजे ती खाण्यापिण्याची सगळी मजाच गेलेली. आपण मोजण्यात याच्यात काय आहे, याच्यात काय नाही, याच्यामध्ये जाऊ नये. म्हणजे फक्तच कार्ब्स किंवा प्रोटीन किंवा असं न बघता जे एक आपण म्हणतो षड रसात्मक आहार, सगळ्यात पहिलं जे आयुर्वेदाने सांगितलं की त्याच्यामध्ये गोड, आंबट, तुरट, खारट हे सगळे म्हणजे जे काही 6 रस आहे, कडू, हे सगळे असावे. आता बघा कसं होतं की डायबिटीस आहे म्हणून आपण गोड टाळतो, ओके. बीपी आहे म्हणून खारट टाळलं जातं. आंबट खाल्लं की दुखणं वाढतं म्हणून खात नाही.
आपल्याला तुरट आणि कडू आवडतच नाही. मग काय राहिलेलं म्हणजे मग 6 रसांमधलं आपलं एखादा 2 आपण टेस्ट घेणार. असंही नाही की अगदी एकाच जेवणात सगळं असावं, पण तुम्ही प्लॅन करा तुमच्या दिवसभराच्या याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. अतिरेक पण नको, पण त्याचं आपण एक बॅलन्स करू शकतो. आणि स्निग्धता असावी, आपलं ट्रॅडिशनल मील असावं, आपल्याला काय पचतंय, किती मात्रेत पचतंय, कोणती छान वेळ आहे, हे सगळं आपण बघावं. की जसं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून करावा. आणि तुम्हाला जर ठरवायचंच असेल की माझ्या जेवणात काय असावं, तुम्ही आधी छान ठरवा, प्लॅन करा मील की जे घरातल्या सगळ्यांना छान सुटेबल आहे. पण जेव्हा एकदा ते मील म्हणजे तुमचं अन्न ताटात आलेलं आहे की आता बसताना जेवताना तो विचार करू नका, अरे यांनी हा त्रास होईल का, अरे ते होईल का. थोडं फार इकडे तिकडे असलंही तुम्ही चांगल्या मनाने जेवा, शांत मनाने जेवा. सुरुवातीला एक छोटीशी प्रार्थना म्हणा, म्हणजे जे अन्न असेल आपल्याला त्रास देणार नाही कुठेच. कारण की ते आपलं एक आपण जसं म्हणतो ना की तो यज्ञ आहे आणि तो आपल्याला मनापासून आपण जे तन मनाचा जो कन्सेप्ट आहे आपला आयुर्वेदाचा, तर आपण तसं टाकूया. खूप विचार करून नाही करायला पाहिजे. आणि जितके लोक जास्त विचार करतायत, उलट मला असं वाटतं आजारांना वाढवणं आहे. एखादा माणूस अगदी शांततेने सुखासमाधानाने अगदी भाजी भाकरी पण खातोय, त्याला नाहीये आजार. त्याच्यामुळे इतकं कॉन्शियस होण्याची गरज नाहीये. खरं तर इतकं मोजून मापून गणिती आणि टेक्निकल करायची गरज नाहीये जेवणाला. कारण जेवण हा आनंदाचा भाग आहे, तो मनाचं आणि शरीराचं सुद्धा पोषण करतोय, आपल्या बुद्धीचं सुद्धा पोषण करणारं आहे जेवण. त्यामुळे अन्नाकडे प्रसाद म्हणून जर पाहिलं तर अगदी मॅडम म्हणतात तसं साध्या भाकरी चटणी खाऊन सुद्धा लोक निरोगी आहेत, 100 वर्षापर्यंत दीर्घायू आहेत. ते काही विचार करत नाहीत की किती प्रोटीन आहेत आणि किती कॅलरीज आहेत. अर्थात विचार करायचा नाही असं पण नाही, पण इतका पण नाही की तोच सतत विचार राहील की आता जेवणाची वेळ झाली आहे, आता मी याच्यात इतक्या कॅलरीज घेऊ का, इतके कार्बोहायड्रेट्स घेऊ का, मग आज मला हे टाळायचंय, असा विचार न करता त्याच्याकडे एक समग्र भावानी पाहायला पाहिजे. आणि तन्मना हा शब्द वापरला तो माझा खूप आवडताय, मी नेहमी व्हिडिओज मधून सांगत असते. माझा मॅडम थिसिसच तन्मना भुंजित या विषयावर आहे MDचा. त्याच्यामुळे खूप मला ती आवडती कन्सेप्ट आहे आणि ती खूप महत्वाची आहे. तुम्ही अगदी थोडा आहार घेतला पण तो तन्मय होऊन घेतला, मन आणि शरीर एकाग्र करून आनंदाने घेतला, तर त्याचे जे रिझल्ट मिळणार आहेत ते तुम्ही कितीही मोजून मापून घेतलेल्या आहाराने मिळणार नाहीत. याच्यामध्ये आपण लहानपणापासून सुरुवात करायला पाहिजे की मुलांना टीव्ही मोबाईल पासून दूर ठेवून द्यावं. बरोबर. फक्त पोटात टाकणं, एखाद्या डब्यात टाकण्यासारखं करू नये. तिथूनच ती सुरुवात होईल, त्यांना त्या रसांचा आस्वाद घेता येईल आणि मला असं वाटतं त्याच्यातून पुढची पिढी तयार होण्यासाठी. पण आपण टीव्ही बघतोय, आपण मुलांना कसं सांगणार, आपण जवळ फोन घेऊन बसलोय, आपण त्यांना कसं सांगणार की तुम्ही बघू नका, कारण शेवटी ते आपलं अनुकरण करणार आहे. म्हणजेच घरामध्ये हे सुद्धा याच्यावर सुद्धा चर्चा व्हायला हवी आणि अंमलबजावणी पण व्हायला हवी. आपण काय खातोय आणि कसं खातोय, या 2 गोष्टी खूप महत्वाच्या. असंच आणखी आपला पुढचा एक खूप छान खाद्य संस्कृतीमध्ये गुंफण केलेली आहे सणांची. भारत हा उत्सवप्रिय समाज आहे आणि सतत आपल्याकडे काही ना काही सण चालू असतात आणि त्या सणाला काही आपला पारंपरिक आहार पण असतो. असे कुठले सण आणि कुठला पारंपरिक आहार आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे हे आपण पाहूया. खूप छान प्लॅन करून हे आपले जे सण आहे हे आणलेले आहे. आता बघा, जसं दिवाळीच्या वेळेस आपण सगळा फराळ करतो, मग तो लाडू असू दे, चकल्या, शेव, चिवडा हे सगळं असू दे, तो जो ऋतू आहे तो हेमंत आणि शिशिर ऋतू आहे. म्हणजे खूप छान भूक, अग्नी प्रज्वलित आहे पण वातावरण कोरडं आहे, थंड आहे. मग ह्याला स्निग्धतेची जोड, थोडंसं गरम जे काय आहे ते देणं आवश्यक आहे. मग आपण हा सगळा फराळ आहे आपल्यासाठी, पण तो फराळ आहे 5 दिवसांसाठी, कारण दिवाळी 5 दिवसाची असते. त्याच्यात पण आपण सगळ्यांना बोलवून त्यांना फराळाला देतो. म्हणजे तुम्ही बनवा, शेअर करा सगळ्यांसोबत, सगळ्यांना खाऊ घाला. असं नाही डब्बाभर बनवा आणि महिनाभर खा, म्हणजे जनरली असं होतं. आणि दुसरं असं होतं की आजकाल हॉटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नेहमी आपल्याला भेटतात. मग लाडू असू दे, पेढे असू दे, ते नेहमीसाठी नाहीये, प्रत्येक ऋतूसाठी नाहीये. हा, तुम्ही जेव्हा खूप छान भूक आहे कधीतरी तुम्ही आणून खाऊ शकता, सणवार असं असताना बाकीच्या वेळेला तुम्ही खाऊ शकता, पण नेहमीसाठी नाहीये. दुसरं जसं आपण म्हणतो की संक्रांतीचा जो काळ आहे, आपण गुळाचं आपण खूप महत्व असतं, तिळगुळ आपण म्हणतो. तर तीळ पण स्निग्ध आहे, उष्ण आहे. मग अशा वेळेस त्याची गरज आहे. म्हणजे आपल्याला त्या त्या ऋतूमध्ये ज्याची गरज आहे ते आपल्या सणावारांच्या निमित्ताने आपल्याला देण्यात आलेलं आहे. की तुम्ही असं खात जरी नसाल तरी त्या निमित्ताने तुम्ही आणाल, त्या निमित्ताने तुम्ही खाल. तर मला असं वाटतं खूप छान विचार आहे. तर आपण फॉलो करायला पाहिजे, फक्त ते त्या तसं करायला पाहिजे. आता गुढीपाडवा येईल बघा, गुढीला आपण कडुलिंबाची फांदी आपण लावतो आणि मग फेकून देतो आपण ती. पण खरं तर ती फक्त गुढीला लावायसाठी नाहीये, ती प्रतिकात्मक आहे की जो वसंत ऋतू आहे, वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप झालेला आहे, मग तो कडू रस जो आहे त्याच्यासाठी खूप छान आहे. इव्हन सर्दी खोकल्यासारखे आजार खूप होणार आहे, मग त्याच्यासाठी ते उत्तम औषधी आहे.
आपण फक्त गुढीला थांबून फेकून नाही द्यायची, आपण खायची येते. आणि फक्त त्याच दिवशी नाही त्याच खायचा तो दिवशी नाही. प्रसाद, तर त्याच्यानंतर बरेच दिवस तुम्ही अगदी 8 दिवस 15 दिवस तुम्ही करा. इथे एक अजून गोष्ट, काही लोक अगदी नेमाने घेतात, म्हणजे जे म्हणतो कडुलिंबाची पावडर म्हणा, तर याच्यामध्ये पण बघा, तुमची प्रकृती बघा, ऋतू बघा, म्हणजे असं नको व्हायला की तो कडू रसाचा पण अतियोग झालेला. म्हणून शेवटी आपलं पुन्हा सगळं बॅलन्सवरच येतं. तुम्ही वात पित्त कफाचं संतुलन. आणि अजून एक प्रश्न याच्यात विचारला जातो की कसं ओळखायचं मग? आम्हाला तर माहितच नाहीये की वात वाढलाय, पित्त वाढलाय, कफ वाढलाय. अगदी सोपं आहे. तुमचं शरीर तुम्हाला काय सांगताय. जसं मला कोरडेपणा वाटतंय, मला तेल लावावंच वाटतंय, तुम्ही लावावं. तुम्ही वात विचार करू नका, तुम्ही वाताचा कोरडेपणा विचार करू नका, तेलाची स्निग्धता विचार करू नका. पण तुमच्या शरीराने तुम्हाला हातून दिलेलं एक फिलिंग आहे ते की मला तेल लाव थोडंसं, तर लावा. तुम्हाला जेव्हा वाटतं पित्त वाढलंय, पित्त म्हणजे खरं तर नुसतं जळजळ ऍसिडिटी नाहीये, पण जेव्हा असा त्रास होतोय आणि तुम्हाला मन होते की मी मसालेदार किंवा तळलेलं खाऊ नये, तुम्ही खाऊ नका ते. म्हणजे किती सोपं आहे हे सगळं की मॅनेज करणं किंवा बॅलन्स करणं. त्याला खूप आयुर्वेदाचा अभ्यास करणं किंवा असं नाहीये. आपल्या शरीराचं ऐकणं आणि निसर्गानुसार ऋतूनुसार जे बदल होतात त्याला आपण जाणीवपूर्वक त्याकडे लक्ष देऊन हवे तसे बदल आहारात करणं. जसं मॅडम मी आता सांगितलं आपल्याला सणांचं, तसंच आणखी एक सण मला आठवला. आपण श्रावणात सुंठवडा करतो कृष्ण जन्मासाठी, तर त्या काळात वर्षा ऋतू असतो आणि सुंठ खूप महान औषध सांगितलंय, महौषध किंवा विश्वभेषज असं नाव आहे सुंठीला. तर त्या काळात सुंठीचा सगळे जे वर्षा ऋतूमधले जे सण येतात ना, त्याला जनरली सुंठवड्याचाच प्रसाद असतो पहा. म्हणजे तो पण तुमच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी आहे. असं प्रत्येक सणाबरोबर पण आयुर्वेद गुंफलेला आहे. फक्त आपण तो प्रतिकात्मक न ठेवता त्याचं आचरण केलं तर आरोग्य उत्तम करण्यासाठीच आपले सगळे सण आहेत असं आपल्याला वारंवार जाणवत असतं. आता सध्या ना म्हणजे हे झालं ऋतुचर्या आणि आपले सण यांची ही गुंफण आहे. पण सध्या बऱ्याच इम्पोर्टेड फूड्सचं एक मला वाटतं आक्रमण आपल्याकडे होतंय. आणि बरेच जसे चिया सीड्स आहेत, ओट्स आहेत, म्हणजे जे हेल्थ कॉन्शियस सो कॉल्ड लोक आहेत त्यांना जर आपण हे इम्पोर्टेड फूड्स घेतले नाही, जसं चिया सीड्स, ओट्स किंवा आवाकाडो वगैरे अशी फळं हे घेतले नाहीत, तर आपण काहीतरी चुकतोय असं वाटायला लागले. रेडीमेड असू देत ते किंवा धान्यांमध्ये असू देत. पण या इम्पोर्टेड फूड्सचं आता आपण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, आपण याच्यावर पण बोलूया. खूप महाग, खूप इम्पोर्टेड म्हणजे चांगलं असं अजिबात नाहीये खरं म्हटलं तर. जसं तुम्ही म्हटलं की चिया सीड्स खूप पॉप्युलर होत आहे, पण आपल्याकडे तीळ आहे, जवस आहे, इव्हन आपण जे आपण आळीवाचं आपण आपल्याकडे खाल्लं जातं. तर तुम्ही हे बघा की आपल्याकडे काय खाल्लं गेलेलं, इव्हन सब्जा सीड्स वगैरे आहे, आपल्याकडे कारळ असतात. तर मी असं नाही म्हणत की चिया सीड्स वाईट आहे, पण त्याचं इंडियन ओरिजिन नाहीये. म्हणून आपल्याला सुटेबल जे देश साधण्याचा जो विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे की माझ्या आजूबाजूला काय पिकतं, 50 किलोमीटर 100 किलोमीटर जास्तीत जास्त 150-200 किलोमीटर मध्ये काय पिकतंय, निसर्गाने ते कुठलं धान्य कुठलं पीक माझ्यासाठी दिलेलं आहे की त्या तिथल्या प्रदेशाच्या वातावरणाच्या ते सुटेबल आहे. हा माझ्यासाठी जास्त चांगली गोष्ट राहील. मी असं म्हणेल की खूप पॉलिश्ड, खूप एकसारखे फळं अगदी म्हणजे असं दिसायला खूप छान असं न घेता आपण त्याला थोडंसं सिम्प्लिफाय करू शकतो. जसं आपण बघा पोरांना पण आपण आता पेरू किंवा पपई हे न देता आपण हे असे फळं द्यायचा आपला प्रयत्न असतो की अगदी आपण नाही आमच्याने आम्ही चांगलं देतोय. उलट जर आपण आपल्या देशात पिकलेलं जर आपल्या मुलांना दिलं तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी जास्त चांगलं आहे. इव्हन मुलांच्या डब्यामध्ये पण आईने खूप मेहनतीने बनवलेलं थालीपीठ असू दे, भाजी पोळी असू दे, ते न आणता जर तुम्ही काही नूडल्स दिल्या, चीज सँडविच वगैरे दिलं तर मुलं खुश होतात बघा. आणि कौतुकाची बाब एक आहे की अनेक शाळांमध्ये आता कंपल्सरी केलेलं आहे की भाजी पोळीचा डब्बा. मी तर म्हणते की त्यांना सगळ्या आयांनी थँक्यू म्हणायला पाहिजे की आमचा त्रास तुम्ही वाचवला, आमच्या मुलांच्या पोटात तुम्ही हे जाण्याचं वाचवलं. आणि घरी पण देताना कधीतरी खाल्लं काहीच हरकत नाहीये, पण त्याचं ग्लॅमरायझेशन करू नये. जे इम्पोर्टेड फूड्सला एक ग्लॅमर प्राप्त होते ना, ते खाणं चूक आहे असं अजिबात नाही. तुम्ही कधीतरी अर्थातच आवड म्हणून, चवीत बदल म्हणून खाऊ शकता, पण त्याच्या वाचून आपलं काही अडतंय असं नाही. हा दृष्टिकोन बदलायला हवा. त्याला ग्लॅमराईज करणं किंवा खूप महाग आहे म्हणून मुलांना आवडीनं कौतुकानं आणून देणं याची काही गरज नाहीये. उलट जितकं लोकल फूड्स आपण खाऊ तितकी इम्युनिटी चांगली राहील हे नक्की लक्षात ठेवा. आणि आपले लोकल वेंडर्स पण जे आहे की त्यांना सुद्धा तो एक खूप मोठा सपोर्ट आहे. आता सगळं कसं मॉल आणि ही संस्कृती बदललेली, आपण सगळं तिथून आणतोय, पण मला असं वाटतं यांनी आपल्या यांना पण मी जसं म्हणालात आता की लहानपणापासून सवय लावायला हवी, तर मला खूप वर्षांपासून असं वाटतं की अगदी लहानपणापासून मुलांनाच आयुर्वेदाचं शिक्षण शाळांमध्ये द्यायला पाहिजे. तर हे जे आपण आता बोलतोय की कुठले कॉम्बिनेशन्स खायला हवेत, कधी किती प्रमाणात खायला हवेत, हे मुलांना कळेल.
बरेचदा शिक्षण जे आहे ना आहार विहाराचं ते सोशल मीडियामधून होतंय आजकाल. बिलकुल. आणि त्याऐवजी मला वाटतं आयुर्वेदाचं ज्ञान लहानपणापासून जर मुलांना मिळालं तर ती पुढची पिढी नक्की आणि आणखी ते स्ट्रॉंग होईल. बघून बघून सुद्धा आपल्याला ते खूप स्ट्रॉंग होतो तो कॉन्सेप्ट, की चुकीची गोष्ट पण जर 10 वेळा 30 सांगितल्या गेली तर आपल्याला ती हवी बरोबर हवीशी वाटायला वाटायला लागते. लागते, की नाही मग हे आणलं, हे खाल्लं किंवा बरोबर. प्रत्येक बाबतीत. हो हो तर ती तर आपल्याला त्याचा एक जाहिरातींचा खूप तो मोठा वाटा आहे आपण याच्यामध्ये. डोळसपणे विचार करावा, की हो. आपल्यासाठी ही किती, जे खरं तर खूप मोठा विषय आहे, मोठा. पण आपण नक्की विचार करायला जाहिराती याला पाहिजे. खूप प्रमोट करतायत आणि जाहिरातींमध्ये जे काही येतं ते सगळंच आपल्यासाठी हेल्दी असं नाही, हे असं लक्षात नाही. ठेवा. वरण भात भाजी पोळीची ऍड होत नाही, पण हेल्थ ड्रिंक्सची होते आणि या इम्पोर्टेड फूड्सची होते. त्यामुळे आपण सारासार विचार करून निवडणं खूप महत्वाचं आहे, कारण युगच जाहिरातीचं आहे. आपण त्याला किती बळी पडायचं, किती आहारी जायचं हा आपण घेण्याचा निर्णय आहे. एक फ्युजन फूड पण आजकाल खूप लोकप्रिय होते आणि ते फॅन्सी पण वाटते, म्हणजे तरुण पिढी त्याच्याकडे खूप आकर्षित होते फ्युजन फूडमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये इंडियन फूड कल्चर आणि वेस्टर्न फूड कल्चर असं कॉम्बिनेशन करून नवीन प्रकार बनवले जातात. तर त्याविषयी आपण काय जे आपण आधी पण बघितलं देश सात्म्य, की Yes. माझ्या प्रदेशाच्या याने, हो ना. तर फ्युजन फूडमध्ये जसं मी आता महाराष्ट्रात राहते आणि मग मी भारतातल्या कुठल्या पण यायचं, जसं मी रोजच इडली सांबारच खाऊ दे किंवा मग काही पण असं इथलं असू दे किंवा बाहेरचं पण आलेलं, मग मी चायनीज, मेक्सिकन, इटालियन असं खाऊ दे. खरं म्हटलं तर कधीतरी तुम्ही खाऊ शकता, पण त्याला बळी न पडता आपल्या आहारावर फोकस करणं जास्त चांगलं. आणि अजून एक की जसं आता मीडियाचा जो इम्पॅक्ट आहे, आपण खूप व्हिडिओज बघत असतो, त्याच्यात खूप रेसिपीज दाखवल्या जातात, इतकं मिक्सिंग केलं जातं की म्हणजे त्याचा जो बेस आहे जे काही जायला, म्हणजे फक्त टेस्ट, कलर्स किंवा आपण नाही हे सगळं हेल्दी आहे, अरे सगळे हेल्दी आहे, पण ते सगळे वेगवेगळे आहेत. कोणतं गरम असेल, कोणतं थंड असेल, कोणतं स्निग्ध असेल, कोणी म्हणजे आयुर्वेदाने जे 20 गुण सांगितलेले, प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. आपल्यासाठी सोपं काय आहे, की मिनिमम हे मिक्सिंग करावं, सिम्पल कॉम्बिनेशन करावं, ट्रॅडिशनल फूडला प्रिफर करावं, आपली सुटेबिलिटी बघावी बरोबर आणि मग तशाने पुढे जावं, तर मग सगळं चांगलं आहे. आणि याच्यामध्ये विरुद्ध आहाराचा पण जो एक भाग येतो, हो. स्पेशली जिथे दूध, दही म्हणजे मिल्क प्रॉडक्ट्स युज केल्या जातात. आपण आता बघतोय ना, की भाज्यांमध्ये ग्रेव्ही खूप करताना ठिकाणी असं सगळं हो, होतं, की हो. आपण हे कॉम्बिनेशन्स इतके वापरतो. इव्हन काही लोक तर ट्रॅडिशनल म्हणून सुद्धा, की खिचडी आहे आणि दूध घेतायत, बरोबर. तर किंवा चहा चपाती आपली कॉमन आहे. तर म्हणजे मिक्सिंग तर आहेच आहे, पण विरुद्ध आहाराचं पण एक मेन मला असं वाटतं बघायला पाहिजे, की कुठे कसं कॉम्बिनेशन जात आहे. महत्वाचं आहे. फ्युजन फूड म्हणजे असं फॅन्सी आहे म्हणून घेताना आपण त्याच्यात आपल्या काय म्हणायचं टेस्टचा खूप जास्त प्रायोरिटी दिली जाते. मी बरेचदा पेशंट्सना सांगते, तुम्ही भाजीची मूळ चव घेतच नाही, म्हणजे ती भाजी तुरट आहे, कडू आहे, आंबट आहे हेच तुम्हाला कळत नाही. आयुर्वेदामध्ये रस आणि अनुरस पण सांगितलाय प्रत्येक द्रव्याचा. म्हणजे कुठली तरी भाजी किंचित मधुर असते आणि नंतर तुरट असते, जसं भोपळा आहे किंचित मागून तुरट लागतो. तर या ज्या चवी आहेत त्यांच्याकडे लक्ष जाण्यासाठी त्याला कमीत कमी गार्निशिंग केलेलं पाहिजे. आपण त्याला प्रत्येक भाजीला आजकाल ग्रेव्ही बनवणं आणि मग तीच त्या ग्रेव्हीचीच चव येत असते, फक्त त्या मूळ भाजीची चव येत नाही. त्यामुळे असं त्याला गार्निश कमीत कमी करा. जेवढं सिंपल तुम्ही फूड घ्याल, जेवढं साधं घ्याल, तेवढे गृहिणीचे श्रम वाचतील. सगळ्या गृहिणी आपल्याला धन्यवाद म्हणतील. आणि याच्यात आपण जसं कारल्याची भाजी आपण म्हणतो की खावी, पण मग कारलं तुम्ही तळून घेतलं मस्तपैकी आणि त्याला खूप वाटण वगैरे लावलं, तर मग ती कारल्याची भाजी डायबिटीज साठी पण मला असं वाटतं काही कामाची नाहीये. उलट ते तुमचं सगळं कोलेस्ट्रॉल हे उलट दोषच निर्माण करेल. तो कडूरच तसा कामात येणार नाही. त्यामुळे जितकी सिंपल ठेवाल कुकिंग मेथड तितकं जास्त चांगलं होईल. तर अगदी साधीशी फोडणी, जे तुम्हाला तेल तूप टाकायचंय, जिरं टाका, मोहरी टाका, हे सगळं एकदम सिम्प्लिफाय करा. तुम्हाला शेंगदाण्याचं कूट घालायचंय, तुम्हाला खोबरं टाकायचंय, काय घालायचंय ते तुम्ही घाला, पण खूप मिक्सिंग टाळावे. आणि खरंच मॅडमने म्हटलं तसं आपलं काम सोपं होईल, हो ना. आणि घरातल्या सगळ्यांना खाण्याची सवय लागेल ती, कारण जेव्हा खूप असं आपण वेगवेगळ्या चवी मिक्सिंग करायला लागतो, अचानक हे खूप साधं सुद्धा वाटायला लागतं, ते खाल्ल्या जात नाही कधी कधी, असं सुद्धा होतं. तर आपण ही सवय लावूया आणि ही सवय खूप हेल्दी आहे, नेहमी मेंटेन करणारी आहे. कारण आपण हे मिक्सिंग किती दिवस करणार, मग अजून नवीन ट्रेंड येईल, अजून काहीतरी रेसिपीज येतील, आपण किती दिवस करत राहणार आहोत, विचार करावा. तर हे झाले आपल्या आहाराचे सगळे घटक. आता भारताच्या आहाराला जो एक स्पेशल फ्लेवर आहे किंवा ज्याच्यासाठी आपल्या देशावर परकी आक्रमण झाली, तो आपल्या आहाराचा घटक म्हणजे मसाले. स्पाइस जो आहे तो आपल्या भारतीय जेवणाचा काय म्हणू आपण त्याला प्राण आहे. आणि हे सुद्धा आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनच आपल्या आहारात समाविष्ट केलेले आहेत. तर हे मसाले वापरण्यामागचं
शास्त्र किंवा लॉजिक बरेचदा माहित नसतं, ते सवय म्हणून वापरले जातात. पण जर आपण त्याच्या मागचं लॉजिक समजावून घेतलं, शास्त्र समजावून घेतलं आणि त्याचा आपल्या आरोग्याला काय फायदा आहे हे समजावून घेतलं, तर ती एक सजगता येईल, जागरूकता येईल आणि त्याने आरोग्यामध्ये खूप इम्प्रुव्हमेंट होईल असं मला वाटतं. बिलकुल. सगळ्यात पहिले तर मसाले फक्त चव वाढवण्यासाठी नाहीये, तर ते खूप छान औषधं आहेत. बरोबर. आपण दोन्हीचा फायदा घेऊया, चव पण वाढवूया आणि त्याचं मेडिसिनल प्रॉपर्टीज जे आहे त्या पण घेऊया. जनरली आपण कुठले कुठले मसाले बघा वापरतो, की धणे असू दे, जिरे आहे, दालचिनी, काळी मिरी, लवंग आहे, इलायची, आपण हे सगळे आपल्या याच्यात हळद आहे, इव्हन जे लोक बाकीचे पण सुंठ वगैरे आपण वापरतो. तर याच्यामध्ये आपली जी प्रकृती आहे, प्रकृतीच्या याने पण आपल्याला आपण चूज करू शकतो की आपल्याला कुठला मसाला वापरायला हवा. त्याच्यानंतर तो मसाला वापरण्याची योग्य पद्धत पण आपण बघू शकतो. जसं बघा, आपण फोडणी घालतो, आपण तेलामध्ये आपण बरेचदा जे काही मसाले असतात ते टाकतो, किंवा जेव्हा तुम्ही मसाले बनवता तेव्हा इतका खरपूस भाजला जातो तो, की त्यातलं जे काही औषधी तेल आहे ते तर पहिले उडूनच जातं. त्याचा सुगंधच इतका छान येतो, पण त्याचे जे औषधी गुण आहेत ते पण टिकायला पाहिजे. हलका आपण गरम करू शकतो, की आपल्याला बारीक करणं सोपं जावं, त्याच्या पलीकडे त्याला गरम करू नये. आणि जेव्हा तुम्ही भाजीला वगैरे तो वापरता तेव्हा तुम्ही तेल किंवा तूप घाला, मोहरी जरूर घाला त्याच्यामध्ये, कारण मोहरी कशी आहे, तीक्ष्ण उष्ण आहे. जेव्हा आपण याच्यामध्ये ती टाकू ती थोडीशी तीक्ष्णता तिची कमी करायला ती मदत करणार. जिरा पण घालायचंय. त्याच्यानंतर तुम्ही कांदा खात असाल, कांदा टाका, टमाटर टाका आणि मग मसाले घाला. जे काही तुम्हाला वापरायचे मसाले ते घाला, म्हणजे ते जळणार नाही. त्याचे गुणधर्म तर त्याच्यामध्ये येतील, पण ते आपल्याला ते टिकून राहतील सगळे. आणि दुसरं जे मी म्हटलं की प्रकृतीच्या ह्याने पण आपण थोडा विचार करू शकतो. जसं धणे पण उष्णच गुणाचे आहे, पण पित्त कमी करतात. म्हणजे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी धण्यांचा जरूर वापर करावा. जास्त प्रमाणात तुम्ही थोडंसं धण्याचा कूट आपण टाकू शकतो. पण ज्यांना कफाचे आजार आहे त्यांनी मग बाकीचे सगळे मसाले, मग तो हिंग असू दे. हिंगाच्या बाबतीत एक खास गोष्ट की जेव्हाही पचनासाठी आपण हिंग वापरतो तो नेहमी तुपात किंवा तेलात परतलेला आपण वापरायला पाहिजे. स्पेशली तुपामध्ये शुद्धीकरण सांगितलेलं आहे हिंगाचं जे आहे ते, त्याच्यामुळे नेहमी तो तसा वापरावा. त्याचा गडा वाला जो म्हणजे खडा हिंग जो आपण म्हणतो तो वापरावा. कुटून घ्या थोडंसं तुम्ही तुपात, त्याला छान हे करा आणि मग त्याच्यानंतर बाकीचे तुम्ही तुमच्या भाज्या वगैरे मिक्स करू शकता. ज्या लोकांना कफाचे आजार आहे त्यांनी मग काळी मिरी असू दे, पिंपळी आहे, सुंठ आहे, हे सगळे मसाले उलट कफावाल्यांसाठी खूप चांगले आहे. अग्नी वाढवण्यासाठी, भूक छान लागण्यासाठी, तर मेदाचं पचन होण्यासाठी, म्हणजे जे फॅट डिपॉझिशन आहे किंवा संतर्पणजन्य व्याधी ज्यांना आहे त्यांच्यासाठी मसाले खूप छान आहे. अशाने आपण त्यांचा वापर करू शकतो. अतिरेक नसावा. ऋतूनुसार सुद्धा जो उन्हाळा आहे किंवा शरद ऋतूचा काळ आहे त्याच्यामध्ये मसाले सांभाळून वापरा, कारण मसाले गरम आहे. मसाला सुरू केला आणि 12ही महिने सेमच वापरला असं नाहीये. लवंग जी आहे ती पित्त शमन करणारी, आपण जनरली आपल्याला असं वाटतं की लवंग पण गरम आहेत, आपण जे पित्ताचा त्रास ज्यांना आहे त्यांना लवंग वापरू शकतो. पण प्रवासात पण नाही का की मळमळ होत असेल किंवा आपण लवंग तोंडात ठेवतो, त्याच्यामुळे ती छान पित्त कमी करते. लवंगीचा वापर करा. इव्हन मसाले तुम्ही पाण्यात उकळून पाणी औषधी बनवू शकता. म्हणजे कुठला पण एक मसाला फक्त सकाळी उकळून ते पाणी, औषधी पाणी, जेवढी तहान आहे तेवढंच ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे बऱ्याच आजारांसाठी औषधींच्या ऐवजी हे मसाले आपल्याला औषधाच्या रूपात छान मदत करतील. म्हणजे मी नेहमी म्हणते की आपल्या घरातच खरं म्हणजे बरीच औषधं आहेत. एक 20-25 मसाले तर प्रत्येक भारतीय घरात असतात आणि ते जर युक्तीपूर्वक वापरले तर बरेचदा औषधाचं काम करतात. जसं मॅडम म्हटल्या की औषधी पाणी आपण घेऊ शकतो, तर लिंबू, मध आणि पाण्यापेक्षा असा मसाल्याचं जे पाणी आहे, म्हणजे जिरं उकळून तुम्ही 1 कप पाणी घेतलं, अर्धा कप घेतलं, धणे उकळून त्याचं पाणी घेतलं, दालचिनी घेतली, तर हे जास्त इफेक्टिव्ह आहेत. आणि त्या सगळ्यांविषयी मी म्हणा किंवा मॅडम म्हणा आपल्या चॅनलद्वारे नेहमी सांगत असतो प्रत्येक मसाल्याची व्यवस्थित माहिती. आणि मॅडमचंही वैशिष्ट्य आहे की त्याही संदर्भासहित सांगतात. जसं मॅडमने आता संस्कृत श्लोक उद्धृत केले तसं मीही संदर्भासहित सांगत असते. त्यामुळे हे खूप शास्त्रीय ज्ञान आहे. ते जर समजावून घेतलं तर तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांचं, शंकांचं निरसन होणार आहे. मसाल्यांच्या बाबतीत मला एक ऍड करावंसं वाटतं की भारतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः खूप जास्त प्रमाणात शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं आणि प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचं कूट घातलं जातं. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, प्रत्येक भाजीत लसूण आहे, हिरवी मिरची आहे आणि शेंगदाण्याचं प्रमाण ग्रामीण भागात जास्त असतं. तर जर उन्हाळा असेल तर याचं प्रमाण थोडं कमी करायला हवं. त्याऐवजी मग धणे, जिरे, कोथिंबीर या ज्या थोडं उष्णता कमी करणारे घटक आहेत त्यांचा वापर वाढवायला हवा उन्हाळा आल्यानंतर. तुम्ही पावसाळ्यात वेगळ्या प्रकारे जसं सुंठ आहे, मिरी आहे, कफनाशक आहे, वातनाशक आहे, यांचा वापर करू शकता. आणि हिवाळ्यात मग तुम्ही इथे जे थोडे गरम आहेत मसाले त्यांचा वापर करू शकता. म्हणजे असं प्रत्येक ऋतूमध्ये
ऋतूमध्ये झालेल्या बदलाचा एक अवेअरनेस आपल्याला हवा. नाहीतर आपण रोजच्या आपल्या जीवनात धावतोच आहे. तिकडे निसर्गात काय बदल होत आहेत इकडे पण आपलं लक्ष नाही. आपल्या ताटात त्यानुसार बदल करायला हवा याची पण जाणीव नाही. तर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर मला इथे वाटतो की जाणीव हाच आहे की योग्य काय आहे. आणि आयुर्वेद निसर्गाचं शास्त्र आहे बरं का. आयुर्वेदाचे ऋषीमुनी निसर्गाच्या सहवासात राहत होते, त्यामुळे त्यांनी इतकं सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे आणि त्याचं ऍप्लिकेशन त्यांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. सध्या आपलं निरीक्षण पण कमी झालेलं आहे की ऋतूमध्ये काही बदल झालेला जाणवत सुद्धा नाही लोकांना. आपलं रोजचं लाईफस्टाईल चालू असतं. तर ऋतूनुसार मसाल्यांची, धान्यांची, कडधान्यांची निवड करणं हे खूप महत्वाचं आहे. जसं मॅडमनी पहिल्यांदा श्लोकामध्ये सांगितलं की दोष, दुष्य, देश, काल, अनल, प्रकृती, वय या सगळ्याचा विचार करून आपला आहार ठरवायला हवा. आणि हे आयुर्वेदाचं बलस्थान आहे. कुठल्याही आधुनिक न्यूट्रिशन सायन्समध्ये नसेल एवढा खजिना आयुर्वेदामध्ये आहार विहाराविषयीचा प्रत्येक गोष्टीचं खूप सूक्ष्म निरीक्षण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिढ्यानुपिढ्या हे प्रूव्ह झालेलं आहे, अप्लाय करून पाहिलेलं आहे, त्याचे फायदे पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करायला हवा असं मला वाटतं. आता आणि आमच्या व्हिडिओचा उद्देश अजिबात असा नाही की तुमच्या चुका काढणं किंवा तुम्ही कसं चुकीचं करताय आणि खूप तुम्हाला असं गिल्ट कॉन्शियस करणं असं अजिबात नाहीये. उलट तुम्ही आता जे करताय त्याच्यात कसं तुम्ही अजून छान करू शकता आणि मिळून एक की तुमचं कुठला आजारच होऊ नये किंवा तुम्हाला औषधांची गरजच पडू नये म्हणून आपलं हे जे काही आपली खाद्य संस्कृती आहे तुम्हाला कशी मदत करेल हा एवढा आहे. अगदी बरोबर. म्हणजे असं तुम्हाला उगाच शहाणपण शिकवणं हा आमचा उद्देश नाहीये. ओके, अगदी छान. मला वाटतं की आपण आज खूप छान विषयावर चर्चा केली. त्याची एक क्विक रिव्हिजन करूया आपण आहाराचे घटक पाहिले की धान्यांमध्ये कशी निवड करावी, कडधान्य, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, तेल, तूप हे सगळे आपल्या आहाराचे आवश्यक घटक आहेत. तिथे बॅलन्स ठेवून आपण ऋतूनुसार, देशानुसार कशी निवड करावी हे आपण पाहिलं. कॅलरीज, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स असं गणिती कॅल्क्युलेशन न करता जेवणाचा आनंद घ्या. जेवण हे आपल्या शरीर मनाचं पोषण करणार आहे, तेव्हा त्याच्याकडे फक्त टेक्निकली पाहू नका. आपले सण आपल्या पारंपरिक आहारामध्ये खूप छान बदल घडवून आणतात, तर त्याचाही अवेअरनेस ठेवा आणि त्या आहाराचा त्या आहाराचा जरूर आनंद घ्या. इम्पोर्टेड फूड्स म्हणजेच हेल्दी असतात असा एक गैरसमज करून घेऊ नका. आपले पण लोकल फूड्स आहेत ते त्याला खूप चांगला पर्याय आहे. चवीसाठी कधीतरी बदल म्हणून इम्पोर्टेड फूड्सना हरकत नाही, पण त्याला ग्लॅमराईज करण्याची आवश्यकता नाही. फ्युजन फूड किंवा खूप जास्त प्रयोग, खूप कॉम्प्लेक्सिटी आणू नका आहारामध्ये. ते जितकं सिंपल ठेवाल तितकं ते हेल्दी असेल हे महत्वाचं लक्षात ठेवा. आणि आपला आयुर्वेदाचा जो खजिना आहे, मसाले आहेत किंवा मसाले वापरण्यामागची जी समज आहे ती समजून घ्या. मसाले मी नेहमी म्हणते की परकीयांनी किती पण मसाले लुटून नेले तरी ती वापरण्यामागचा जो समज आहे, जी चतुराई आहे ती आपल्याकडे आहे. तर तो जो फ्लेवर आहे त्याचा तो समजून घ्या. ती आपल्याला जन्मजात, पिढीजात मिळालेली वारसा आहे, जाणीव आहे, ती जपून ठेवा आणि आपल्या आरोग्यामध्ये अशीच इम्प्रूव्हमेंट करत राहा. त्यासाठी दोन्ही चॅनल तुम्हाला नेहमी मदत करण्यासाठी तत्पर आहेत. आज आपल्या चॅनलवर डॉक्टर रुपाली जैन आल्या आणि इतका छान आपण पॉडकास्ट त्यांच्याबरोबर केला. मी त्यांचे खूप मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जे मराठी व्ह्युअर्स आहेत त्यांना मी नक्की म्हणेल की जेवढे मराठी व्ह्युअर्स सगळ्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, कारण हा व्हिडिओ मला असं वाटतं प्रत्येकासाठी, म्हणजे फक्त गृहिणीसाठी नाही तर घरातल्या प्रत्येकासाठी खूप आवश्यक आहे. तर आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. येस. आणि तुमचं चॅनल खूप छान आहे, मी बघितलेलं आहे. आणि तुमच्या चॅनलला खूप खूप सदिच्छा की हे असंच ग्रो व्हावं आणि खूप लोकांपर्यंत पोहोचवावं आणि आयुर्वेदाचं जे ज्ञान आहे ते प्रत्येक घराघरापर्यंत जावं. धन्यवाद.